भारतातील एक असं मंदिर जिथं आजही जिवंत देवाचे दर्शन होते. 150 पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला साक्षात देव पाहायला मिळतो. मित्रांनो, भारतातील खूप कमी लोकांना ही गोष्ट माहीत आहे. जर तुम्हालाही याबाबतीत जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा. पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ताज्या बातम्यांसाठी ATV मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तेलंगणातील मल्लूर येथील हेमाचल लक्ष्मी नरसिंहस्वामी मंदिर आहे. इथली देवाची मूर्ती दगडाप्रमाणे कडक नसून मूर्ती दगडी नसून मानवी त्वचेसारखी मऊ असल्याची श्रद्धा आहे. हे मंदिर रहस्य आणि श्रद्धेचा अद्भुत संगम आहे. आपण आजवर अनेक मंदिरं पाहिली आहेत जिथं देव समोर विराजमान असतात आणि भाविक त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावतात. बहुतेक वेळा देवतांच्या मूर्ती संगमरवरी, दगड, पाषाण किंवा धातूपासून बनलेल्या असतात आणि त्यांची रोज विधीपूर्वक पूजा केली जाते. मात्र भारतात एक असं अनोखं मंदिर आहे जिथं देवाची मूर्ती जिवंत असल्याचा विश्वास आहे. इथं लोक केवळ श्रद्धेनंच नाही तर ही अद्भुत सत्यता अनुभवण्यासाठीही मोठ्या संख्येनं येतात. आपण बोलत आहोत तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यातील मल्लूर गावात असलेल्या हेमांचल लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराबद्दल. हे मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे 1500 फूट उंच पुट्टुकोंडा नावाच्या डोंगरावर वसलेलं आहे. स्थानिक श्रद्धेनुसार भगवान लक्ष्मी नरसिंह स्वामींचा विग्रह या डोंगरातून स्वयंभू स्वरूपात प्रकट झालाय. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर शिखांजय स्वरूपातील हनुमानजींचं दर्शन घडते. त्यांना मल्लूर गावाचे रक्षक देव मानलं जातं. एका युट्यूबरनं या मंदिराबाबत एक आश्चर्यकारक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतात हे एकमेव असं मंदिर आहे जिथं भगवान नरसिंहांची मूर्ती आजही जिवंत असल्यासारखी भासते. त्यांनी सांगितले की ही मूर्ती सुमारे 4000 वर्ष जुनी मानली जाते आणि ती दगडासारखी कठीण नसून मानवी त्वचेसारखी मऊ आहे. त्यांच्या दाव्यानुसार सुमारे 10 फूट उंच असलेली ही मूर्ती इतकी मृदू आहे की तिच्यावर फूल ठेवून हलके दाबलं तरी ते फूल आत शिरतं. काहींच्या मते जास्त दाबल्यास मूर्तीतून रक्तासारखा द्रवही बाहेर येतो. मूर्तीच्या नाभी भागातून कायम एक लालसर द्रवस्राव होत असल्याचं सांगितलं जात आहे. तो थांबवण्यासाठी चंदनाचा लेप लावला जातो. मंदिरातील पुजाऱ्यांचं म्हणणं आहे की मूर्तीच्या जवळ गेल्यावर श्वासोच्छवास होत असल्याची जाणीव होते. त्यामुळे अनेक भाविकांचा विश्वास आहे की इथं भगवान नरसिंहस्वामी स्वतः वास्तव्यास आहेत. या मंदिराजवळून एक पवित्र जलधारा वाहते. ती भगवान नरसिंहाच्या चरणातून उत्पन्न झाली असल्याची मान्यता आहे. ऐतिहासिकदृष्ट्या राणी रुद्रम्मा देवी यांनी या जलधारेला चिंतामणी असं नाव दिलं होतं. स्थानिक लोक तिला चिंतामणी जलपथम म्हणून ओळखतात. या पाण्याला औषधी आणि पवित्र गुणधर्म असल्याचं मानलं जातं. अनेक भाविक या पाण्यात स्नान करतात किंवा ते पाणी बाटल्यांमध्ये भरून घरी घेऊन जातात. दूर दूरहून भाविक या मंदिरात मानसिक शांती, समाधान आणि देवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून येतात. इथं दर्शन घेतल्यानं दुःख दूर होतात, सुख समृद्धी प्राप्त होते आणि मनोकामना पूर्ण होते असा दृढ विश्वास आहे. विशेषतः निसंतान दाम्पत्य इथं प्रार्थना केल्यास त्यांना संतान सुख लाभते असंही मानलं जातं. जवळपास 150हून अधिक पायऱ्या चढून जे भक्त दर्शन घेतात त्यांना भगवान नरसिंहाचं विशेष आशीर्वाद मिळतात अशी श्रद्धा आहे.